न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं असा संतप्त सवाल सध्या पुणेकर विचारत आहेत। वाघोली पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी एका 24 वर्षीय IT इंजिनियरला चक्क सेक्स रॅकेटच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 10,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 3ही दोषी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केला आहे। काय आहे नेमके प्रकरण? 2 एप्रिलच्या रात्री वाघोली परिसरातील एका सोसायटीत व्हिडिओ बनवणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। या एका IT कंपनीत काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणाचाही समावेश होता। या संधीचा फायदा घेत हवालदार किरण अब्दागिरे, शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे या तिघांनी त्या तरुणाला आणि त्याच्या महिला मैत्रिणीला गाठले। धमकी आणि 10,000ची वसुली, तुमच्यावर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू, तुमची नोकरी घालवू अशी भीती या पोलिसांनी त्या तरुणाला दाखवली। घाबरलेल्या तरुणाने गयावया केली असता गुन्हा मिटवण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली। धक्कादायक म्हणजे या पोलिसांनी ही लाचेची रक्कम चक्क UPI ऑनलाईनद्वारे स्वीकारली, ज्याचा पुरावा तरुणाकडे होता। आयुक्तांचा खाक्या आणि निलंबन पीडित तरुणाने या अन्यायाविरुद्ध थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले। तपासात या 3ही कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून खंडणी घेतल्याचं स्पष्ट झालं। खाकी वर्दीची प्रतिमा मलिन करणारे या वसुलीबाज पोलिसांना 9 एप्रिल रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे। जनतेचा सवाल, वर्दीचा धाक की लूटमार? पुणे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले तरी सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सुशिक्षित तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे हे अत्यंत नीच कृत्य असल्याचे नागरिकांचं म्हणणे आहे। अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कायमचे घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी आता जोरदार धरत आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज, न्यायासाठी संघर्ष, पुणे, पिंपरी चिंचवड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।